बरोबर. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत आणि ते आज ज्या ठिकाणी पावसाने नुकसान झालेलं आहे, अतिवृष्टी झाली, त्या भागाची पाहणी करत आहेत आणि त्यांचं नेमकंच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी बोलणं झालं. नेमकं काय चर्चा झाली दादा? काय ही अतिवृष्टी खूप कमी झाली की शेतकरी खूप आता त्याला आधार देणं खूप गरजेचं आहे. म्हणून कृषी मंत्री महोदयांना सरने आम्हाला पण त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांना तुम्हाला तर तातडीनं मदत करतात. शक्यतो सरसकट शेतकऱ्यांना आधाराची अत्यंत गरज आणि तो विषय नवीन कॅबिनेटमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिली बोलतो त्यांचं पंचनामे करा. आम्हाला सांगितलं त्या पंचनाम्यात पुन्हा अधिकारी वेळ घालणार. आज समाजाला शेतकरी वर्गाला अत्यंत गरज अर्जंट आणि आता मदत होणं गरजेचं आहे. खूप दिवस लावतात अधिकाऱ्यांनी पाहण्यात करायच्या करायचं. आज तुमच्या डोळ्यासमोर येते त्याचे तो वाहून गेले, सडले, पूर्ण महाराष्ट्रभर झाले. आता तीच परिस्थिती आष्टी तालुक्यात मतदारसंघात पण झाली. आता धामणगाव असेल पुणे असेल वाईट परिस्थिती झाल्या. त्या महाराष्ट्रात असं एक गाव सांगता येणार नाही या गावात झालं म्हणून अतिवृष्टी सगळीकडे झाली. तर त्यांनी ठामपणानं सांगितलं या शेतकऱ्यांना तातडीनंच मदत दिली जाणार. लवकरात लवकर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तुम्ही अहवाल पाठवा म्हणून आणि सरसकट द्या. मात्र हे आपण त्यांना लावून धरले आणि 3 घंटाभरात पुन्हा त्यांचा फोन येईल. आपण शिंदे साहेबाकडं सुद्धा निरोप पाठवला आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबाकडे पण पाठवला. अजितदादांकडेही थोड्या वेळात निरोप जाईल. आपण सगळ्या स्तरावरती आता लावून धरलं की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. भरणे मामाने सांगितलं 100% मदत होणार. हैदराबाद गॅजेटचा जी आर निघाल्यानंतर आता बंजारा समाज झालेला आहे. काल जालना आणि बीडमध्ये त्यांनी मोर्चाही काढला आणि मोर्चामध्ये बीडमध्ये मोर्चामध्ये धनंजय मुंडे नेते आहेत ते असं म्हटले की बंजारा आणि बंजारा एक आहे आणि त्यावेळी काही बंजारा कार्यकर्त्यांनी याला विरोध पण केला. तुम्ही कसं बघता? बंजारा समाजाचे लेकरं शहाणे झाले की खूप चांगलं. आपला बळच एक म्हणण्यात तयार नाही. एक म्हणायचं आणि खायचं. जे आरक्षण बंजारा समाजाचं घेतलं गेलं अर्ध ज्यांनी घेतलं मी घेतलं मला नाही माहीत, बंजारा समाजाला माहीत. ज्यांनी घेतलं त्याची नियत कमीत कमी अशी पाहिजे होती की आपण काय करूयात आपल्या जातीचे जर 100 घेतले तर त्यातले 70च आपले घेऊ. 30 ज्याचं आरक्षण घेतलं त्याचे घेऊ. ज्याचं घेतलं त्याचेच पोर उपाशी तापाशी मारायचे. ही प्रक्रिया बंजारा समाजाच्या पोरांच्या आणि समाजाच्या लक्षात आली. आपलं म्हणण्यात काय अर्थ नसतो. त्यावेळेस आपण आपलं म्हणतो ना एखाद्याला आपण एकच येत तर मग तसं वागावं पण लागतं. आज तो समाज पूर्ण टेकला. बंजारा समाज आरक्षण घेऊन त्यांच्यात असून सुधारणा नाही झाली. बंजारा समाजाला आरक्षण असून सुधारणा नाही झाली आणि जे बंजारा समाजाचं ज्यांनी आरक्षण घेतलं कुठले कुठे गेले. मग हेच तुमचे जर तुम्हाला पुढे नेतात होते तर बंजारा समाजाचे लेकरं का पुढे नेले नाही हा बंजारा समाजापुढं खूप मोठा प्रश्न. आमच्या आरक्षणावरती तुमचे लेकरं पुढे गेले. आमचंच होतं ते आम्हीच दिलं. आमची थोडी पण कदर नाही केली देणाराची. म्हणजे बंजारा समाजाची थोडी पण कदर नाही केली. तुमचे इतके पुढे गेले आमचे का नाही गेले हे बंजारा समाजाचे लेकरं प्रश्न विचारला. दाटून तुम्ही ना आम्ही एक आहेत म्हणण्यात काय अर्थ आहे? तसं दाखवावं लागतं. बरं झालं ते हुशार झाले. पुढच्या काळात तरी यांनी असे लोक घुसून देऊ नये हे मात्र बंजारा समाजाचं सावध होणं गरजेचं आहे. मराठी खंबीर आहेत त्यांच्या मागं बंजारा समाजाच्या माझ्या. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. कॅमेरामॅन